समोरील उदाहरण आपण या ठिकाणी सोडवूया. बघा, दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिव्हन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम या चार्टचा वापर करायचा. मग या चार्ट मध्ये दिलेली संख्या राईट टू लेफ्ट लिहून घेऊया. बघा, राईट टू लेफ्ट. मग 0 0 4 0 0 4, त्यानंतर 0 0 2 म्हणजे 0 0 2. मग आता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहिणे अथवा वाचन करणे, असं जर वाचन करायचं तर मग घ्यायची बघा आपल्याला लेफ्ट टू राईट. मग सर्वप्रथम सर्वात शेवटी असणारा अंक आहे बघा 2 आणि तो लक्षच्या घरात आहे. मग या 2 लक्षच्या घरात आहे, मग त्याची किंमत आहे बघा 2 लाख अथवा 2 लक्ष. मग ह्याच्या समोर किती घरे आहेत उजव्या हाताने? मग 1 2 3 4 5. मग 5 0 ह्याच्या समोर ठेवायचे, म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे 2 ची किंमत झाली बघा 2 लक्ष. मग ह्याच्या समोरचे 0 0 आहे, ह्यांना लिहायची गरज नाही. नंतर 4, मग 4 अधिक अथवा प्लस 4. मग 4 शतकाच्या घरात आहे, म्हणजे त्याची किंमत आहे बघा 400. मग 4 4 उजव्या हाताला किती घरे आहेत? 1 2. मग 2 0 ह्याच्या समोर ठेवून द्या. मग हे झाले बघा 2 लक्ष अधिक 400. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं जर लिहिलं असलं ऑप्शन मध्ये 2 लक्ष अधिक 400. ह्याला जर इंग्लिश मध्ये म्हटलं तर 2 लाख प्लस 400. बघा, ह्या पद्धतीमध्ये. किंवा एकदम शॉर्ट मध्ये जरी म्हटलं तर आपल्याला काय करता येते बघा, या ठिकाणी 2. मग 2 च्या समोर उजव्या साईडला किती घरे आहेत किंवा किती अंक आहेत? 1 2 3 4 5. याच्यावरती 5 0 ठेवून द्या. 1 2 3 4 5 अधिक समोर 4. 4 च्या समोर किती अंक आहेत? 1 2. मग 1 2 0 ठेवून द्या. हे झालं त्याचं विस्तारित रूप अथवा एक्सपांडेड फॉर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, तसेच सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा व स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून, तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अंकगणित फाउंडेशन ऑनलाईन क्लास प्लस सराव संच या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर ह्यामध्ये समोरील आजचा घटक घेणार आहोत बघा आपण. आजचा घटक घेणार आहोत संख्येचे विस्तारित रूप, म्हणजे एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. ह्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत बघा आपण. दिलेली संख्या 2345 ही दिलेली संख्या जी आहे ती विस्तारित रूपात लिहा. इंग्लिश मध्ये राईट द गिव्हन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. बघा, मग आपल्याला या ठिकाणी जर म्हटलं तर सर्वप्रथम दिलेली संख्या आपण दिलेल्या चार्ट मध्ये लिहून घेऊया. मग चार्ट मध्ये लिहिताना राईट टू लेफ्ट संख्या बघा 5, त्यानंतर 4 3 2. मग सर्वप्रथम 2 ची किंमत बघा. आता विस्तारित रूपात लिहिताना आपल्याला लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट सर्वात लेफ्टला आहे बघा 2. पण 2 चार्ट मध्ये आहे हजारच्या घरात, म्हणून या 2 ची किंमत आहे बघा 2000 अधिक 3 आहे बघा शतकाच्या घरात, म्हणून 3 ची किंमत आहे बघा 300 अधिक 4 आहे दशकाच्या घरात, म्हणून 4 ची किंमत आहे बघा 4 दशक म्हणजे 40 अधिक 5 एककाच्या घरात आहे, म्हणून 5 ची किंमत 5च आहे. अशा प्रकारे 2000 अधिक 300
अधिक 40 अधिक 5. आणि एकदा आपली प्रॅक्टिस फुल झाली तर शॉर्ट मध्ये दिलेला अंक घ्या डायरेक्ट. बघा आणखी एकदा तुम्हाला शॉर्ट मध्ये चार्टचा उपयोग न करता मग 2, मग 2च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3, म्हणून 2 वरती 3 शून्य ठेवून द्या. अधिक नेक्स्ट अंक आहे बघा 3, मग 3च्या समोर किती अंक आहेत? 2 अंक, मग 2 शून्य ठेवून द्या. अधिक नेक्स्ट 4च्या समोर किती अंक आहेत? 1 शून्य ठेवून द्या. अधिक मग 5च्या समोर एकही अंक नाही म्हणजे फक्त 5. हे जर शॉर्ट मध्ये विस्तारित रूपात लिहा असेल तर इथल्या इथं, किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन असेल बघा, पहिले 2 म्हणजेच काय 2000 अधिक 3 शतकाच्या घरात म्हणजे 300 अधिक 4 दशकाच्या घरात म्हणजे 40 अधिक 5 एककाच्या घरात म्हणजे 5. तुम्हाला ज्या प्रकारे ऑप्शन दिलेला असेल त्या ऑप्शन नुसार उत्तर त्या ठिकाणी सिलेक्ट करावयाचं असते. ह्यालाच जर इंग्लिश मध्ये म्हटलं तर 2345. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता ही दिलेली संख्या सर्वप्रथम विस्तारित रूपात लिहा. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा अथवा राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग सर्वप्रथम दिलेली संख्या चार्ट मध्ये उतरवूया. बघा चार्ट मध्ये उतरवूया. मग 6 3 0 2 5 4. मग सर्वप्रथम 4 आहे लक्षच्या घरात म्हणजेच काय सांगता येईल बघा 4 लक्ष. नेक्स्ट 5 आहे 10,000च्या घरात आणि 2 आहे हजारच्या घरात. यांना एकत्रित वाचन करूया 52 अधिक 52,000. अधिक शून्याचं वाचन करण्याची गरज नाही. मग 3 आहे दशकाच्या घरात म्हणजे त्याची वाचन अथवा लेखन करूया 30. आणि 6 एककाच्या घरात म्हणजे फक्त किंमत येते बघा 6. ह्यालाच इंग्लिश मध्ये 4 लाख प्लस 52,000 प्लस 30 प्लस 6. मग ह्याला जर म्हटलं तर शॉर्ट मध्ये बघा जर तुम्हाला अंकात दिलेले असेल तर 4च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4 5 शून्य देऊन टाका म्हणजे 4 लक्ष अधिक 5च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4. मग 4 शून्य देऊन टाका 1 2 3 4 अधिक शून्य. विस्तारित रूपामध्ये लिहिण्याची गरज नाही अथवा लिहिलं तरी पण चालते. लिहिण्याची गरज नाही पण तुम्हाला ऑप्शन नुसार घ्यावयाच. बघा 0 लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. 3च्या समोर किती अंक आहे? 1च मग 1 शून्य अधिक 6च्या समोर एकही अंक नाही म्हणजे फक्त 6. मग काय सांगताय बघा 4,50,000 4 लाख प्लस 50,000 प्लस 0 प्लस 30 प्लस 6. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. बघ आता या ठिकाणी शॉर्ट घेऊया आपण. बघा 5. मग 5च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4 5. मग 5 शून्य देऊन टाका 1 2 3 4 5 प्लस हे 0 लिहिण्याची गरज नाही अथवा लिहिले तरी चालतात पण लिहिण्याची गरज नाही. खास करून ऑप्शन मध्ये दिलेला नसते पण असेल तर त्यावेळी लक्षात घ्या. मग शेवटी आहे बघा फक्त
5 आणि 5च्या समोर एकही अंक नाही, म्हणजेच 5ची किंमत किती सांगता येते बघा आपल्याला. या 5ची किंमत आहे 5 लक्ष, अक्षरातही लिहून घेऊयात आपण, अधिक 5. म्हणजे दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप आहे बघा 5 लक्ष अधिक 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता या ठिकाणी दिलेली संख्या जर म्हटलं तर शॉर्ट मध्ये विस्तारित रूप इथल्या इथे काय लिहिता येईल, 7 राईट टू लेफ्ट टू राईट घेतोय आपण. बघा विस्तारित रूप लिहिताना लेफ्ट टू राईट. सर्वप्रथम 7च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 4 5. मग 5 0 ठेवून टाका, 1 2 3 4 5 अधिक, यात 0 लिहिण्याची गरज नाही अथवा लिहिलं तरी चालते, बरोबर आहे. मग नेक्स्ट मध्ये घेऊया 5, मग 5च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3. मग 5 समोर 3 शून्य देऊया, अधिक, आता हे 0 लिहिण्याची गरज नाही अथवा लिहिलं तरी चालते. मग नेक्स्ट अंक आहे बघा 5च्या समोर एकही अंक नाही, म्हणजे 0 देण्याची गरज नाही, बरोबर आहे. म्हणजेच बघा काय सांगतात ते, 7 लक्ष 5005. समोरील उदाहरण घेऊयात. नेक्स्ट एक्झाम्पल हे आपण घेतलेलंच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ही दिलेली संख्या जर म्हटलं तर दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. बघा मग सर्वप्रथम लेफ्ट टू राईट चालतोय आपण. मग लेफ्टचा अंक आहे बघा 5. मग 5च्या समोर किती अंक, 1 2 3 4. 4 शून्य देऊया, 1 2 3 4 अधिक 4च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3. म्हणजेच 3 शून्य देऊया, 1 2 3. नेक्स्ट 0 लिहिण्याची गरज नाही, नेक्स्ट 0 लिहिण्याची गरज नाही, नेक्स्ट 5 म्हणजे अधिक 5. म्हणजेच काय सांगता येते बघा, 50,000 अधिक 4,000 अधिक 5. नेक्स्ट एक्झाम्पल, दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग कसे, तर लेफ्ट टू राईट. सर्वप्रथम लेफ्ट काय सांगता येते, 2. मग या 2 समोर किती अंक आहेत मोजायला, 1 2 3 4 5. मग 2 समोर 5 शून्य देऊया, 1 2 3 4 5 अधिक 3 समोर किती अंक आहेत, 1 2 3 4. मग 1 2 3 4 अधिक 0 लिहिण्याची गरज नाही, शेवटी येते 5. बघ थोडक्यात काय सांगता येते बघा, 2 लाख अधिक 30,000 अधिक 5. म्हणजे 2 लाख, सॉरी इथं 4ची किंमत विसरलो मित्रांनो आपण, सॉरी. बघा 4ची किंमत टाकायची, 4च्या समोर किती अंक आहेत बघा, 1 2 3 अधिक 0 लिहिण्याची गरज नाही. आणि आता आहे बघा 5. म्हणजे थोडक्यात काय, 2 लाख अधिक 30,000 अधिक 4,000 0 लिहिण्याची गरज नाही, अधिक 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. काय सांगता येते बघा, दिलेली संख्या आपल्याला लेफ्ट टू राईट. बघ 7च्या समोर किती अंक आहेत मोजा, 1 2 3 4. मग 4 शून्य देऊया, 1 2 3 4.
अधिक नेक्स्ट 00 लिहिण्याची गरज नाही, नेक्स्ट मध्ये आहे 7. बघ ह्याची किंमत आहे बघा 70,000 अधिक 7, 70,000 प्लस 7. आणि एखाद वेळेस जर तुम्हाला ऑप्शन असे असतील 70,000 अधिक 7. मग जर तुम्हाला ह्याचं वाचन जमत नसेल तर आपला चार्ट आहेच, चार्ट मध्ये दिलेली संख्या टाका. बघा चार्ट मध्ये लिहिताना काय करायचे, राईट टू लेफ्ट. मग 7 0 0 0 7. मग बघा बरं या ठिकाणी 7 कोणत्या घरात आहे, 10,000च्या, 10,000 7 वेळा म्हणजे 70,000 अधिक 00 ची किंमत लिहिण्याची गरज नाही, फक्त 7 एककाच्या घरात किंमत फक्त 7. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. मग सर्वप्रथम 2, मग 2 ची किंमत काय बघा, थोडक्यात आपण विस्तारित रूपात अथवा एक्सपांडेड फॉर्म, इन द एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काय, तर प्रत्येक अंकाची स्थानानुसार किंमत ही बेरजेच्या रूपात लिहितो. प्रत्येक अंकाची स्थानानुसार किंमत ही बेरजेच्या रूपात. म्हणजे या ठिकाणी 2 या अंकाची स्थानिक किंमत, मग 2 च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 4 5. मग 5 अंक त्या समोर ठेवून द्या, 1 2 3 4 5. म्हणजे थोडक्यात 2 ला अधिक 00 ची किंमत लिहिण्याची गरज नाही, नेक्स्ट मध्ये 4. मग 4 च्या समोर किती अंक आहेत, 1 1 0 म्हणजे किंमत 40 अधिक नेक्स्ट 5. 5 एककाच्या स्थानावर आहे, त्याच्या समोर एकही अंक नाही म्हणून त्याची किंमत 5. मग थोडक्यात काय सांगता येते बघा, 2 लाख अधिक 40 अधिक 5. मग यालाच इंग्लिश मध्ये 2 लाख प्लस 40 प्लस 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिताना आपण प्रत्येक अंकाची स्थानानुसार किंमत, स्थानिक किंमत लिहितो. आणि ती कशी लिहितात बघा, लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट आहे या ठिकाणी 2, मग या 2 ची स्थानिक किंमत, 2 च्या समोर उजवीकडे किती अंक आहेत, 1 2 3 4 5. 5 शून्याच्या समोर ठेवून द्या, 1 2 3 4 5 प्लस 0 लिहिण्याची गरज नाही, नेक्स्ट 2. 2 च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3. मग 1 2 3 प्लस 00 लिहिण्याची गरज नाही, 2. 2 च्या समोर किती अंक आहेत, एकही नाही म्हणजे 0 देण्याची गरज नाही. म्हणजे किंमत सांगता येते बघा, 2 लाख अधिक 2000 अधिक 2, 2 लाख प्लस 2000 प्लस 2. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत अथवा प्लेस व्हॅल्यू कशी काढतोय बघा, लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट मध्ये 8. 8 या अंकाची स्थानिक किंमत, 8 च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 4 5. 5 शून्य ठेवा, 1 2 3 4 5 प्लस 7. 7 ची स्थानिक किंमत, मग 7 च्या समोर 1 2 3 4, 4 अंक. मग 4 शून्य, 1 2 3 4 प्लस 00 लिहिण्याची गरज नाही. मग 8. 8 ची स्थानिक किंमत, 8 च्या समोर एकही अंक नाही किंवा एकक स्थानावर आहे म्हणजे त्याची किंमत 8 एकक फक्त. मग बघा काय, 8,70,008 म्हणजेच काय,
8 lakh plus 70,000 plus 8. नेक्स्ट एक्झाम्पल, दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा, राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग काय करतो आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये, म्हणजे प्रत्येक अंकाचा अंक हा स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहितोय. म्हणजे प्रत्येक अंक हा स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात पण लिहिताना राईट टू लेफ्ट. मग सर्वप्रथम 2 ची स्थानिक किंमत किती, तर 2 च्या समोर किती अंक आहेत उजवीकडे, 1 2 3 4, 4 शून्य ठेवा, 1 2 3 4 म्हणजे 20,000. आधी शून्य लिहिण्याची गरज नाही. मग 7 च्या समोर किती अंक, 1 2, मग 2 शून्य, 1 2, अधिक शून्य लिहिण्याची गरज नाही, 5 च्या समोर एकही अंक नाही, म्हणजे स्थानिक किंमत 5 एकक, हा युनिट बघा. म्हणजे 20,000 अधिक 700 अधिक 5. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं. असं जर ऑप्शन असेल तर असा या 20,000 अधिक 700 अधिक 5, ह्यालाच इंग्लिश मध्ये 20,000 प्लस 700 प्लस 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा, राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म मध्ये म्हणजेच विस्तारित रूप म्हणजेच प्रत्येक अंक हा स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहावयाचा. प्रत्येक डिजिट हा त्याच्या प्लेस व्हॅल्यूच्या ॲडिशनच्या रूपात, बेरजेच्या रूपात लिहावयाचा. मग आपण कसा लिहितोय तो बघा, तर लेफ्ट टू राईट. मग सर्वप्रथम 9, या 9 ची स्थानिक किंमत किती आहे, तर 9 च्या समोर उजवीकडे अंक 1 2 3 4 5, 5 शून्य देऊया, 1 2 3 4 5, 900 म्हणजे 900,000, 9 लाख प्लस दुसऱ्या 9 ची स्थानिक किंमत काय सांगता येते, 9 च्या समोर किती अंक, 1 2 3 4, 4 शून्य देऊया, 1 2 3 4 म्हणजे 90,000. अधिक शून्य शून्य लिहिण्याची गरज नाही. मग 9 च्या समोर किती अंक, एकच अंक म्हणजे 1 शून्य, अधिक 7 च्या समोर एकही अंक नाही, म्हणजे किंमत 7च. मग सांगता येते बघा, 9 लाख अधिक 90,000 अधिक 90 अधिक 7. म्हणजेच थोडक्यात बघा मित्रांनो, काय सांगता येते, 900,000 म्हणजेच 9 लाख, 9 लक्ष अधिक 90,000 अधिक 90 अधिक 7. ह्यालाच इंग्लिश मध्ये 9 लाख प्लस 90,000 प्लस 90 प्लस 7. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा, राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. विस्तारित रूपात म्हणजेच नेहमीसारखं काय, तर दिलेली संख्या ही अंकांच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहूया. पण लेफ्ट टू राईट. लेफ्ट कोणता अंक आहे पहिला, 5. 5 च्या समोर किती अंक, 1 2 3 4 5, 5 शून्य ठेवा, 1 2 3 4 5, अधिक दुसरा अंक 6. 6 च्या समोर किती अंक, 1 2 3 4, 4 शून्य ठेवा, 1 2 3 4, अधिक शून्य शून्य लिहिण्याची गरज नाही, समोर आहे 6. 6 एकक स्थानावर आहे, म्हणजे त्याची किंमत 6 एकक म्हणजे 6च. म्हणजे सांगता येते बघा, 5 लाख 5 लक्ष अधिक 60,000 अधिक सॉरी मित्रांनो, 7 या अंकाची किंमत लिहायची राहिली.
बघा 7, मग 7च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3, 1 2 3 अधिक 0 0 लिहायची गरज नाही, समोर येते बघा 6, म्हणजे थोडक्यात 5 लाख अधिक 60,000 अधिक 7,000 अधिक 6, 5 lakh plus 60,000 plus 7,000 plus 6. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन दी एक्सपांडेड फॉर्म. मग प्रत्येक अंक स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहूया. दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंक हा प्लेस व्हॅल्यूच्या ऍडिशनच्या रूपात लिहूया. मग पण लिहिताना कसा? लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट 7. 7च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4 5. 5 0 त्यावर ठेवून द्या. 1 2 3 4 5 अधिक नेक्स्ट अंक 9. 0 लिहिण्याची गरज नाही. मग 9. 9च्या समोर किती अंक? 1 2 3. 3 0 लिहा. अधिक 0 लिहिण्याची गरज नाही. आता 6. 6च्या समोर एक अंक 1 0 द्या. अधिक 0, म्हणजे थोडक्यात 7 लक्ष अधिक 9,000 अधिक 60. हे 0 लिहिलं तरी चालते, तशी लिहिण्याची गरज पण नाही. म्हणजे 7 लक्ष 9,000 आणि 60, 7,09,060. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला. दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहा. राईट द गिवन नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. मग काय करतो आपण? तर प्रत्येक अंक हा प्लेस व्हॅल्यूच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहितो. मग लिहिताना मात्र लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट मध्ये 1. 1च्या समोर किती अंक आहेत? 1 2 3 4 5. 5 0 त्यावरती लिहा. अधिक 0 0 लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट मध्ये 1. 1च्या समोर 2 अंक, 2 0 लिहा. अधिक 0 लिहिण्याची गरज नाही, शेवटी 1. म्हणजेच किंमत सांगता येते बघा. विस्तारित रूपात 1 लाख अधिक 100 अधिक 1, म्हणजे 1,01,001. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे संपूर्ण अंकगणित अतिशय बेसिक स्वरूपात, अतिशय सोप्या पद्धतीत शिकणार आहोत. पण ह्याचेच आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. तर ह्यानंतर ह्याच्या सोबत आणखी 50 उदाहरणांचा या ठिकाणी काय असेल तर सराव पेपर असेल. तो सराव पेपर सोडवून तुम्ही तुमचा सराव हा परफेक्ट करू शकता.